नमस्कार मित्रांनो, सेंट्रल टॅक्स डिपार्टमेंटमध्ये भरती निघालेली आहे. सेंट्रल टॅक्स अँड कस्टम ड्युटी डिपार्टमेंट्स कर सहाय्यक आणि हवालदार पदासाठी भरती केली जाणार आहे. वेतन पण इथे चांगला मिळू शकतो. स्पोर्ट्स कोट्या अंतर्गत भरती असणार आहे. भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया. डिपार्टमेंट ऑफ मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन्स खेळाडूसाठी भरती असणार आहे. इन सेंट्रल टॅक्स अँड कस्टम डिपार्टमेंट हैदराबाद झोनमध्ये भरती असणार आहे. ही कोणत्या पदासाठी भरती होणार आहे? तर पहिले जे पद आहे ते टॅक्स असिस्टंट असणार आहे. कर सहाय्यक 7 जागा आहे. वेतन पण तुम्हाला लेवल 4चं मिळू शकतं. नंतर आहे स्टेनोग्राफर 1 जागा आहे आणि हवालदार पदासाठी 14 जागा आहे. अशा 22 जागेसाठी भरती केली जाणार आहे. ॲप्लिकेशन तुम्हाला इथे ऑफलाईनच करायचं आहे. ॲप्लिकेशन जो फॉर्मॅट दिलेला आहे डिपार्टमेंटने त्या फॉर्मॅटनुसारच ॲप्लिकेशन करायचं आहे आणि ॲप्लिकेशन तुम्हाला ह्या ॲड्रेसवरती पाठवायचं. द ॲडिशनल कमिशनर्स, द प्रिन्सिपल कमिशनर ऑफ सेंट्रल टॅक्स हैदराबाद, GST भवन, LB स्टेडियम रोड, बशीर शाह बाग आणि हैदराबाद ह्या ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन पाठवायचं आहे. ॲप्लिकेशन पोहोचण्याची शेवटची तारीख आहे 19 ऑगस्टपर्यंत ॲप्लिकेशन पोहोचलं पाहिजे. तुम्ही बाय पोस्ट पण करू शकतात किंवा हँड डिलिव्हरती पण ॲप्लिकेशन करू शकतात. त्याचबरोबर इथे ही जी भरती होणार आहे, इथे कुठल्या पेनामध्ये ॲप्लिकेशन लिहायचं? द ॲप्लिकेशन्स फिल इन ब्लॉक लेटर्स इन इंग्लिश युझिंग पेन, स्पेशली ब्लॅक पेनने ॲप्लिकेशन भरा आणि ब्लॉक लेटर म्हणजे कॅपिटल लेटरमध्ये ॲप्लिकेशन तुम्ही भरू शकतात. म्हणजे त्यांनीच ब्लॅक लेटरमध्येच भरायचं आहे इथे तुम्हाला. त्याच्यानंतर कुठले खेळाडू पात्र असणार आहे? म्हणजे ज्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल किंवा देशाचं प्रतिनिधित्व केलं असेल किंवा नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये प्रतिनिधित्व केलं असेल किंवा इंटर युनिव्हर्सिटी टुर्नामेंटमध्ये प्रतिनिधित्व केलं असेल किंवा नॅशनल स्पोर्ट्स गेम फॉर स्कूलमध्ये सहभाग घेतला असेल, असे विद्यार्थी इथे कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकतो. किंवा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स असेल किंवा खेलो इंडिया यूथ गेम्स असेल किंवा खेलो इंडिया विंटर गेम असेल तर किंवा खेलो इंडिया पॅरा गेम असेल, ज्या ह्या गेममध्ये जे कॅन्डिडेट सहभागी झालेले आहेत ते ह्या पदासाठी अर्ज करू शकतात. एलिजिबिलिटी दिलेली आहे, एज लिमिट दिलेला आहे 18 वर्ष ते 27 वर्ष दिलेलं आहे. 3 वर्ष OBCसाठी आणि 5 वर्ष SC STला वयास सवलत देण्यात आलेली आहे. स्पोर्ट्स पात्रता झाल्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेली आहे. टॅक्स असिस्टंटसाठी असणार आहे डिग्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी आणि डेटा एंट्री स्पीड असली पाहिजे 800 वर्ड्स डिप्रेशन्स. ओके, 8000 की डिप्रेशन असलं पाहिजे. स्टेनोग्राफरसाठी 12वी पास असणं गरजेचं आहे आणि डिक्टेशन 10 मिनिटामध्ये 80 वर्ड्स लिहिता आले पाहिजे. त्याचबरोबर हवालदार पदासाठी 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं, मॅट्रिक्युलेशन्स 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि फिजिकल फिटनेस दिलेलं आहे. हाईट दिलेले 157.5 सेंटीमीटर्स, चेस्ट दिले 81 आणि फिजिकल टेस्ट दिलं वॉकिंग 1600 मिनिट्स इन 15 मिनिट्स, 1600 मीटर्स 1600 मीटर 15 मिनिटामध्ये चालता आलं पाहिजे. फिमेल कॅन्डिडेटसाठी हाईट दिली 152 सेंटीमीटर्स, वेट कमसे कम 48 किलो असणं गरजेचं आहे. तर ही शारीरिक पात्रता आणि शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. आता इथे तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफलाईन पाठवायचं आहे. त्यांचा जो फॉर्म आहे, हे एवढे स्पोर्ट्स आहे, याच्यामध्ये एकाही स्पोर्ट्समध्ये तुम्ही देशाचं प्रतिनिधित्व केलं असेल तर तुम्ही ह्या पदासाठी अर्ज करू शकतात. तर जे ॲप्लिकेशन करतील त्यांना इंटिमेशन केलं जाईल की तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं का एक्झाम होईल त्यानुसार. तर हे फॉर्म आहे तुम्हाला जो भरायचा आहे, याची प्रिंट आउट काढून तुम्ही भरू शकतात आणि आवश्यक डॉक्युमेंट्स तुम्ही अटॅच करून इन्व्हलपमध्ये सेंड करू शकतात. ओके, तर तुम्ही बाय पोस्ट किंवा बाय हँड पण दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्ही इथे तुमचा अर्ज पाठवू शकतात. धन्यवाद मित्रांनो.